नमस्कार. मी सर्वोत्तम केतकर. आतापर्यंत आपण सर्वांनी माझ्या या चॅनलला जो प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा अतिशय आभारी आहे. मागच्या एका व्हिडिओमध्ये केईएम हॉस्पिटलमध्ये रत्नागिरीच्या पडते नावाच्या टीबी पेशंटवर जे उपचार झाले त्यामुळे तो पेशंट बरा झाला आणि हे उपचार होण्यासाठी रत्नागिरीच्या कलेक्टरनी जे पत्र दिलं होतं त्या पत्राचा लखोटा उपयोगी पडला होता. आता या कथेवर ज्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्यापैकी काही विलक्षण किंवा वेचक प्रतिक्रियांचा थोडासा उहापोह आपण करूया असं मला वाटतं. सगळ्यात पहिली प्रतिक्रिया जी आलेली आहे ती गोपी कृष्ण परदेशी यांची आहे आणि त्याने एकाच ओळीमध्ये किंवा अर्ध्या वाक्यामध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवलेली आहे की गेली कुठे ती माणसे. खरं तर आजच्या काळामध्ये आपल्या समाजाला हा पडलेला गहन प्रश्न आहे आणि त्याचं उत्तरही कदाचित आपल्या जवळच आहे. पूर्वीच्या काळी माणसं समजूतदार होती, एकमेकांच्या अडीअडचणीला धावून जात होते, त्याच्यामध्ये कुठेही हातचं राखून करण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता आणि त्यामुळेच कदाचित आजच्या सारखी संपर्क यंत्रणा, टेक्नॉलॉजी, अद्ययावत सगळ्या गोष्टी नसताना सुद्धा पूर्वी माणसांनी केलेल्या प्रयत्नांना अधिक यश मिळत असे असं माझं सविस्तर किंवा अनुभवाती आलेलं मत आहे. गेली कुठे ती माणसे हा खरा कळीचा प्रश्न आहे आणि आपणच आपल्यामध्ये त्या जुन्या माणसांची पुनर्स्थापना करावी असा त्यावर एक साधा तोडगा आहे. गोपीकृष्ण परदेशी यांच्या या प्रतिक्रियेबद्दल मी त्यांचे अतिशय आभार मानतो. त्याच्यानंतर अप्पा तात्या नावाच्या एका गृहस्थांची प्रतिक्रिया आलेली आहे आणि ज्या प्रतिक्रियेमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की ते स्वतः अनेक वर्ष मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करत होते आणि त्या सगळ्या काळामध्ये त्यांचा केईएम हॉस्पिटलशी जो संबंध आला तिथे असणाऱ्या निष्णात डॉक्टरांना काम करताना त्यांनी पाहिलं, त्यांचे अनुभव या अप्पा तात्यांच्या पदरी जमा झाले आणि शेवटी त्यांनी केईएम हॉस्पिटल किती महान होतं किंवा आजच्या काळामध्ये आहे हे सविस्तर आपल्या प्रतिक्रियेमध्ये नोंदवलेलं आहे. आपण सर्वांनी या दोन्ही प्रतिक्रिया प्रत्यक्ष जाऊन वाचाव्यात असं मला वाटतं. तिसरी एक थोडीशी अनवट म्हणावी अशी प्रतिक्रिया जी आलेली आहे ती या व्हिडिओचे चॅनलचे नेहमीच्या दर्शक कल्पना भागवत यांची आलेली आहे. त्यांनी थोडासा लाडाने आरोप केलेला आहे की तुम्ही आम्हाला त्या दामोदर पंतांबरोबर खूप इकडे तिकडे फिरवलं आणि शेवटी फारसा म्हणावा असा काही रहस्यभेद झाला नाहीये. आतापर्यंतच्या काही कथामध्ये शेवटच्या 1.5-2 मिनिटांमध्ये अतिशय मोठा रहस्य स्फोट होत असे, ही गोष्ट खरी आहे. पण कल्पनाताई, या गोष्टीमध्ये माझा जो फोकस किंवा फोकल पॉइंट होता तो म्हणजे पडत्यांच्या घरची मुलगी सान्यांकडे जाऊन 9-10 महिन्यामध्ये तिचं निधन झालं आणि अशा वेळेला 2 कुटुंबामध्ये जी पराकोटीची कटुता आजच्या काळामध्ये येणं शक्य आहे किंवा येते ती बाजूला सारत त्यावेळच्या या पडते आणि साने कुटुंबाने अशी दुर्घटना किंवा वाईट घटना घडू नये, त्यांचे पूर्वीपासून आलेले जे संबंध होते ते थोड्याशा पातळ अवस्थेत का होईना पण कायम ठेवलेले होते. कुठेही धुसफूस किंवा आकांड तांडव करून आपले हे जे संबंध होते त्यांच्यावर कात्री चालवलेली नव्हती आणि त्यामुळेच केवळ माझ्या आजोबाने या पडत्यांच्या मोठ्या भावाला हक्काने रघुनाथ सान्यांकडे म्हणजे त्यांच्या मृत मुलीच्या नवऱ्याकडे पाठवलं, तरी जाण्यामध्ये
काही कुठचाही दुरावा किंवा विषकन्येसारखा प्रयोग नसल्यामुळे अतिशय संथपणे मनावर दगड घेऊ नये हे रघुनाथ सान्यांना भेटले. रघुनाथ सान्यानेही आपलं सगळं वजन कामाला लावून योग्य ते प्रयत्न करून कलेक्टर साहेबांसारख्या मोठ्या अधिकाऱ्याचं पत्र आपल्या माजी सासऱ्यासाठी आणून त्यांच्या मोठ्या भावाच्या हवाली केलं. नात्यामधला हा जो सलोखा होता ही एकमेकांबरोबर जुळलेली नाळ होती. खरं तर ही नाळ या कथेमधून आपल्यापर्यंत आणण्याचा माझा एक प्रामाणिक प्रयत्न होता आणि त्यामुळे रहस्य स्फोटासारखं काही करावं असं या गोष्टीमध्ये वाव नव्हता आणि म्हणून मी ते केलं नाही. नातेसंबंध किती मजबूत असू शकतात किंवा असायला पाहिजेत याच्यावर भर देणारी ही कथा होती. आपल्या मनामध्ये आलेल्या भावनांचा मी जरूर आदर करतो, प्रतिक्रिया म्हणून त्यांचं स्वागतही करतो, पण त्याच्याच बरोबर या कथेच्या मध्ये जे मूळ कल्पना होती ज्याला अंडर करंट आपण म्हणतो तो अंडर करंट असा होता आणि इतका महत्वाचा होता हे केवळ मी आपल्या निदर्शनास अतिशय नम्रपणे आणू इच्छितो. आता आपल्या आजच्या कथेकडे वळूया. घरोघर मातीच्या चुली हा वाक्यप्रचार किंवा म्हण आपल्याला माहित आहे आणि तसंच कोकणामध्ये यालाच समांतर जाणारी दुसरी एक म्हण आहे आणि ती म्हणजे कुठेही गेलं तरी पळसाला पान तीन. म्हणजे पळसाच्या झाडाची पानांची जी रचना असते त्याला प्रत्येक टोकाला 3-3 पानं असतात. आपण बघतो त्या काही झाडांना अनेक पानं असतात, पण पळसाच्या झाडाला मात्र कुठेही गेला तरी 3च पानं असतात. आता घरोघर मातीच्या चुली ही म्हण केवळ घराघरामध्ये वेगळेपणा असला तरी काही गोष्टी या सामायिक असतात, तशा चालत असतात हे दाखवण्याचा त्या म्हणीतून प्रयत्न केलेला असावा. पण पळसाला पानं 3 या म्हणीतून घरामधून आपल्याला बाहेर काढून संबंध या जगातही काही गोष्टी सारख्याच असतात हे जाणवून देण्याचा किंवा सांगण्याचा एक प्रयत्न आहे. आजच्या कथेमध्ये मला आलेला जो पळसाला पानं 3 हा अनुभव आहे तो आता कथेमधून आपल्या समोर मांडतो. माझे एक मित्र आहेत केदार म्हणून आणि हे केदार UDCT म्हणजे केमिकल टेक्नॉलॉजीचं मुंबईतलं किंवा महाराष्ट्रातलं सगळ्यात प्रख्यात असं जे कॉलेज आहे, युनिव्हर्सिटी आहे, या युनिव्हर्सिटीमधून केमिकल इंजिनिअरिंगची पदवी घेऊन बाहेर पडले. मग थोडे दिवस नोकरी केली आणि मग या नोकरीच्या निमित्ताने सगळं जग फिरून आल्यावर पहिल्या 1.5-2 वर्षामध्ये जगाची पुरेशी ओळख झाल्यावर त्यांच्या मनामध्ये आलं की आता आपण आपला स्वतंत्र व्यवसाय करूया. आपल्याकडे केमिकल इंजिनिअरिंगची चांगली डिग्री आहे, आपल्याला त्याच्यामध्ये रस आहे आणि म्हणून त्याने केमिकलची फॅक्टरी सुरू करायचा एक प्रयत्न केला आणि तो थेट भारतापासून लांब असलेल्या किर्गिस्तान या देशामध्ये. आता किर्गिस्तान हा जो देश आहे तो रशियाचा एक भाग आहे. जेव्हा हा रशिया अखंड होता त्यावेळेला किर्गिस्तान हा या USSR मधला एक प्रांत होता आणि 1991 साली जे रशियाची छकलं झाली त्याच्यामध्ये अनेक देश स्वतंत्र झाले, ज्यांनी स्वातंत्र्य स्वतःसाठी जाहीर करून घेतलं. त्यापैकी हा एक देश म्हणजे किर्गिस्तान. आता भारतापासून हा काही फार लांब नाही. उझबेकिस्तान म्हणून जो एक देश आहे ज्याच्यामध्ये ताश्कंद नावाचं एक शहर आहे आणि ताश्कंद ही आपल्या भारतीयांच्या हृदयाची भळभळणारी कायम वाहणारी एक जखम आहे. कारण भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचं निधन या ताश्कंदमध्ये झालं आणि तेव्हापासून ताश्कंद ही आपल्या भारतीयांच्या मनाला लागलेली एक बोच आहे.
या उझबेकिस्तानच्या शेजारी जो देश आहे तो आहे किर्गिस्तान. आता या किर्गिस्तानमध्ये काही वेळेला अनेक रोग पसरतात आणि विशेषतः त्या रोगाची कारणं असतात ते जे शेतीमध्ये निर्माण होणारे कीटक आहेत त्या कीटकांपासून हे रोग मग लोकसंख्येवर घालायला सुरुवात करतात. आणि या कीटकांचा नायनाश करण्यासाठी जी केमिकल्स म्हणजे पेस्टिसाइड्स असतात त्या पेस्टिसाइड्सचा एक कारखाना काढावा असं या केदारांच्या मनामध्ये आलं, जे माझे मित्र होते. आता जगभर भ्रमंती करत असताना रशियाच्या काही भागामधून फिरत असताना या किर्गिस्तान, कझाकिस्तान, उझबेकिस्तान हे जे आता छोटे छोटे देश झालेले आहेत या देशांची भ्रमंती करताना तिथल्या सगळ्या राजघराण्यांची या केदार म्हणजे माझ्या मित्राची अतिशय जवळीक किंवा मित्रत्वाचे संबंध सुरुवातीच्या काही काळामध्ये प्रस्थापित झाले. आणि मग जेव्हा आपण केमिकलची एखादी फॅक्टरी सुरू करूया असं या माझ्या मित्राच्या म्हणजे केदारच्या मनामध्ये आलं, तेव्हा त्याने निवड केली या किर्गिस्तानची. या किर्गिस्तानमध्ये जे राजघराणं आहे त्यांची थोडीशी मदत घेऊन मग आपला सगळा प्रस्ताव या केदारने तयार केला. आणि याच किर्गिस्तानमध्ये ओश नावाचं एक जे शहर आहे तिथे ही फॅक्टरी आपण सुरू करावी असं त्याच्या मनाने घेतलं. आता इंजिनिअरिंग हा माझा पण पिंड आणि त्यामुळे आम्हाला दोघांना जोडणारा हा एक समान दुवा होता. मी मेकॅनिकल इंजिनियर तर केदार हे केमिकल इंजिनियर. जे उत्पादन आम्ही तयार करणार होतो ते केमिकल होतं म्हणजे पेस्टिसाइड होतं, पण त्याला जी मशिनरी लागणार होती त्याचा पुष्कळचा भाग हा मेकॅनिकल होता. आणि म्हणून या केदाराने जेव्हा तो प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला आणि नंतर कधी फोनवरून कधी प्रत्यक्ष घरी येऊन आम्ही याच्याबद्दल चर्चा सुरू केल्या, त्याला लागणारी सगळी मशिनरी त्याच्या सगळ्या प्रोसेस यांचा एक सखोल अभ्यास किंवा एक प्रयत्नपूर्वक आकार आणण्यासाठी केलेलं परिश्रम असं ज्याचं रूप होतं ते काही वर्ष म्हणजे 3-3.5 वर्ष चाललं. मग राजघराण्याच्या थोड्याशा ओळखीने ओश या शहरामध्ये जी पूर्वीच्या काळी एक इंडस्ट्री होती त्या इंडस्ट्रीतला काही भाग म्हणजे काही गाळे घेऊन तिथे आता आपण आपली ही केमिकलची फॅक्टरी टाकावी असं या केदारने निश्चित केलं. आणि त्याला मदत करण्यासाठी मला त्याने शब्द टाकला की केतकर साहेब तुम्ही हे मेकॅनिकलचं सगळं काम बघण्यासाठी ही मशिनरी व्यवस्थित बसवण्यासाठी याल का. मला तशी प्रवासाची मशीनशी खेळण्याची आवड आहे, त्यामुळे केदारचा हा प्रस्ताव आल्यानंतर मी लगेच त्याला हो म्हटलं. आणि 1912 सालच्या साधारणपणे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी हे 2.5-3 महिने आपण तिथे राहावं असा एक कार्यक्रम मी तयार केला. मी तो कार्यक्रम या केदारांना कळवला. त्यांनीही त्याला रुकार दर्शवल्यावर मग एका दिवशी सकाळी उठून इथून दिल्लीहून मग आपलं ताश्कंद जे उझबेकिस्तानमध्ये आहे आणि ताश्कंदहून नंतर दुसरं विमान पकडून बिश्केक म्हणजे जिथे हा केदार राहत होता किर्गिस्तानची जी राजधानी आहे त्या ठिकाणी मी पोहोचलो. आता या बिश्केक पासून म्हणजे राजधानीच्या शहरापासून जवळजवळ 850 किलोमीटर अंतरावर हे दुसरं ओश नावाचं शहर होतं जिथे आमचा प्रस्तावित कारखाना होता. आता ज्या दिवशी आम्ही ओशला पोहोचलो त्या दिवशी तिथे भयंकर बर्फवृष्टी व्हायला सुरुवात झाली होती. आणि सुरुवातीचे काही दिवस म्हणजे जवळजवळ 10-12 दिवस कमरे इतक्या बर्फामध्ये उभं राहून मी आणि केदारने तो कारखाना उभारला. सगळी मशिनरी आधीच येऊन पडलेली होती, त्याची मग जुळणी करणं, प्रत्येक मशीनची वेगवेगळे ट्रायल घेणं, या सगळ्या गोष्टी सुरुवातीच्या 15-20 दिवसामध्ये आम्ही पार पाडल्या. आणि त्याच्यानंतर पुढचे 8 दिवस निसर्गाने थोडीशी कृपा केली आणि एकदम वातावरण बदललं, बर्फ पडायचं थांबलं, चांगल्यापैकी ऊन अचानकपणे या ओशमध्ये
पुढचे 4-8 दिवस आलं. आता या उन्हामध्ये त्या मनाने काम करणं म्हणजे कारखान्यामध्ये काम करणं आम्हाला दोघांनाही थोडंसं सोयीचं गेलं. मग या कारखान्याच्या वर जो शेवटचा हात फिरवायचा होता तो हात फिरवायला आम्ही सुरुवात केली. कारण यंत्रांची जुळणी झालेली होती, प्रत्येकाची स्वतंत्र ट्रायल करून झालेली होती. आता कच्चा माल जो मागवलेला होता तो येऊन पडायला सुरुवात झाली होती आणि आता प्रत्यक्ष तो कच्चा मालाची तपासणी करणं, त्याचं क्वालिटी स्टँडर्ड बघणं आणि मग तो माल सगळा आमच्या कारखान्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी घालून त्याच्यामधून आम्हाला जे फायनल प्रोडक्ट म्हणजे पेस्टिसाइड जंतुनाशक पाहिजे होते त्याची एक उत्पादनाची साखळी तयार करणं, एवढंच काम या शेवटच्या 4-5 दिवसामध्ये जेव्हा बाहेर आगतिकपणे स्वच्छ ऊन पडलेलं होतं, अचानकपणे मोसम बदललेला होता, त्या दिवशी आम्ही केलं. आता सगळं अगदी यथासांग पार पडलं. सगळा रंगमंच सजलेला होता, समोरचा पडदा लावून झालेला होता. पहिली आणि दुसरी घंटा होऊन गेली होती आणि फक्त आम्हाला आता तिसऱ्या घंटेची म्हणजे प्रत्यक्ष कार्यवाही, तो प्रयोग सुरू होण्याची फार मोठी आशा लागून राहिलेली होती. मी त्या ओशमध्ये एका हॉटेलमध्ये राहत होतो आणि केदार हे त्यांचं जे छोटेखानी बिऱ्हाड तिथे त्यांनी थाटलेलं होतं त्या बिऱ्हाडामध्ये राहत होतं. केदार रोज सकाळी येऊन माझ्या हॉटेलवरून मला त्या कारखान्यापर्यंत घेऊन जात असत. तिथे आम्ही सबंदिवस काम करत असो आणि रात्री परत येताना हे केदार मला हॉटेलवर सोडत आणि नंतर आपल्या घरी जात. आता शुभ क्षणाची आम्ही वाट बघत होतो. उद्या प्रोडक्शन सुरू करायचं हे आम्ही निश्चित केलेलं होतं. त्यासाठी त्या कारखान्यामध्ये लागणारे 20-22 कामगार जे ओशमधले लोकल किंवा स्थानिक होते त्यांच्या मुलाखती घेऊन त्यांना काम समजावून त्यांच्याशी जे काही करार मदार करायचे ते करून झालेले होते. आणि आदल्या दिवशी रात्री येताना मी उत्साहाने अतिशय फुरफुरत होतो, कारण उद्यापासून प्रत्यक्ष कारखाना सुरू होणार होता. त्या रात्री या कुशीवरून त्या कुशीवर असं झालं. फारशी चांगली म्हणावी अशी काही झोप मला आली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी 5:30 वाजताच उठून म्हणजे ओशच्या लोकल टाइम प्रमाणे 5:30 वाजता उठून आंघोळ सगळं आम्ही करून मी 6:30ला तयार होतो आणि 7:15ला केदार येणार हे मला माहीत होतं. आता 7च्या सुमारास माझ्या खोलीच्या दरवाजाची घंटी वाजली. मी उत्साहाने दरवाजा उघडला. समोर केदार म्हणजे माझे मित्र, त्या कारखान्याचे मालक किंवा सर्वा माझ्या दारामध्ये उभे होते. मी उत्साहाने त्यांना आत बोलवलं. ते आले, शांतपणे बसले आणि मग मला म्हणाले, केतकर साहेब तुम्ही चहा प्यायला का? मी म्हटलं बा मला सकाळी काही चहा लागत नाही, आता तिथे आपण कारखान्यामध्ये जाऊया आणि तिथे सगळ्यांच्या बरोबर चहा नाश्ता काय असेल ते मी घेईन. मग म्हणाले आपण असं करूया, तुम्ही इथे चहा नाश्ता करून घ्या. आता याला काहीतरी संयुक्तिक कारण असेल असं मानून मग मी या केदारच्या म्हणण्याला होकार दर्शवला. मग त्याने टेलिफोनवरनं चहा नाश्त्याची ऑर्डर दिली. रशियाच्या संथ गतीप्रमाणे साधारणपणे अर्ध्या-पाऊण तासाने चहा आणि नाश्ता वर आला. मग केदार आणि मी शांतपणे तो नाश्ता केला. तरीही माझ्या मनामध्ये उचंबळून येत होतं की लवकरात लवकर इथून निघूया आणि कारखाना सुरू करूया. मग केदार म्हणाले की टीव्ही वरती आता एक चांगलं नाटक लागणार आहे, ते तुम्ही बघता का थोडा वेळ, तुम्हाला ते आवडेल. मी म्हटलं बाबा हे रशियन टीव्ही वरचं रशियन नाटक मला आवडणार नाही, कारण मुळामध्ये मला ते कळणारच नाही. मग त्याने सांगितलं की अहो रशियन टीव्ही वरती आज एक ब्रिटन मधलं चांगलं नाटक दाखवणार आहेत आणि त्याचा जो नाटककार आहे तो तुमचा आवडता बर्नार्ड शॉ आहे आणि आता 10 मिनिटात ते नाटक सुरू होईल आणि नाटक छोटेखाने म्हणजे तास 1.5 तासाचं आहे.
रशियन टीव्हीवर कधीतरी अशी नाटकं दाखवली जातात, तेव्हा मला असं वाटतं की तुम्ही ही संधी सोडू नये. मग मी केदारना म्हटलं की केदार, नाटकं कधीही बघता येतील. हे बर्नार्ड शॉचं नाटक कदाचित मी पाहिलेलंही असेल आणि मला भारतामध्ये गेल्यानंतर सुद्धा हे बघता येईल. पण आपण असं करूया, आपला जो कारखाना सुरू करायचा ठरलेला आहे तिकडे आपण आपली पावलं वळवूया. हे माझं सगळं ऐकत असताना त्या खोलीतल्या जो टीव्हीचा संच होता तो केदाराने सुरू केला आणि त्याच्यावर ते नाटक दिसायला लागलं. मग केदार म्हणाले की थोडा वेळ केतकर साहेब तुम्ही हे नाटक बघावं. आज माझ्या बरोबर तुम्ही नाटक बघताय असा दुर्ध शर्करा योग परत कधी येणार आहे. मला या नाटकामधलं जर काही कळलं नाही तर तुम्ही बर्नार्ड शॉचे चाहते आहात म्हणून मला समजावून सांगाल आणि माझा पण त्या नाटकाचा जो आनंद आहे तो द्विगुणित किंवा शतगुणित होईल. आता यजमान माणूस तो आपल्याला घेऊन जाणारे म्हणजे मी पूर्णपणे त्याच्यावरती अवलंबून. त्यामुळे आता बळेच का होईना पण मी नाटक बघायला या केदारांबरोबर बसलो. नाटक अर्ध झालं. त्याच्यानंतर पुढे काय होणार आहे हे मी केदारांना सांगून टाकलं की बाबा या नाटकाची कथा वस्तू आहे ही आता अशा रूपाने पुढे पुढे जाणार आहे. तरीही केदार ते नाटक बघण्यात आणि त्याचा आनंद घेण्यात मशगूल झालेले होते. मी विचार केला की आज या माणसाचा कारखाना सुरू होणार आहे. या माणसाच्या कारखान्यासाठी त्याने भली मोठी रक्कम लावलेली आहे. मी इथे थोडेच दिवस असणार आहे तरी या केदारला या गोष्टीचं काही पडलेलंच नाही का की एवढं सगळं इथे येऊन मेहनत घेऊन मी हा जो कारखाना उभारणीमध्ये माझा खारीचा वाटा किंवा त्यापेक्षा थोडासा वाटा जो दिला तो असाच फुकट जाणार की काय, की मुळातच मालकाला याच्याबद्दल काहीच वाटत नाहीये. मग मी त्या केदारला हळूहळू ढोसून परत आठवण करून दिली की आपल्याला तो कारखाना सुरू करायला जायचंय ना. तेव्हा साधारणपणे 10:30 पावणे 11च्या सुमारास या केदाराने जो काही बॉम्ब टाकायचा होता तो टाकला. केदार मला म्हणाले की साहेब तुम्हाला आश्चर्य वाटत असेल, तुम्हाला असं वाटत असेल की मी एवढा कारखाना उभा केला आणि आज तो सुरू करण्याची काही जिज्ञासा कुतूहल किंवा घाई मला नाहीये. मी माझ्या चेहऱ्यावरच्या हावभावाने केदार तुम्ही बरोबर बोलताय असं त्यांना दर्शवून दिलं. त्याच्या पुढे हे केदार पुन्हा एकदा कोचावर शांतपणे आडवारत मला म्हणाले की केतकर साहेब काल संध्याकाळी परत या ओश गावामध्ये बर्फवृष्टी सुरू झाली आणि या ओशच्या मागे जी डोंगरांची लाईन आहे त्या डोंगरामध्ये भयंकर बर्फ पडलाय. त्या मनाने या ओश शहरामध्ये कमी पडलाय. आता मुळामध्ये हे मला सगळं का सांगतायत हे काही म्हटल्या काही मला कळेना. मग त्यांना मी खुणावून किंवा थोडंसं दर्शवून सांगितलं की केदार साहेब कमरे इतक्या बर्फामध्ये उभं राहून हा कारखाना आपण उभा केलाय तर या छुटपुट बर्फवृष्टीसाठी आज आपण काही घरातच बसून राहायचं असा तुमचा विचार आहे का. त्यावर केदार साहेब थोडंसं हसत थोडंसं माझ्याकडे कुतूहलाने पाहत मला म्हणाले की केतकर साहेब हे जे गाव आहे ना हे थोडंसं विचित्र आहे. वर्षानुवर्ष या लोकांना गावामध्ये आणि मागच्या डोंगर दऱ्यावरती बर्फ पडल्याबरोबर यांच्या आनंदाला उधाण येतं आणि गावातले सगळेच्या सगळे लोक आपल्या तीर कमान म्हणजे त्यांची धनुष्यबाण छोटेखानी बंदुका त्यांच्याकडे असलेले सुरे घेऊन आपल्या आपल्या गाड्या घेऊन या डोंगरामध्ये निघून जातात आणि तिथे शिकारीचा खेळ खेळायला सुरुवात करतात.
याच्यामध्ये अनेक श्वापद जंगली जनावर आहेत आणि त्यांची शिकार करण्याला या ओश गावामध्ये किंवा या किर्गिस्तानमध्ये तशी काही फारशी सरकारची बंदी नाहीये। त्यामुळे हे सगळं गावच्या गाव शिकार खेळायला गेलं आणि त्या गावामध्येच राहणारे आपले 22 कर्मचारी जे आजपासून आपल्या नोकरीवर ठेवलेले होते ते सुद्धा आज पहाटेच गाड्या घेऊन या डोंगर दऱ्यामध्ये निघून गेलेले आहेत। त्यामुळे आता कारखान्यामध्ये जाऊन काहीही उपयोग नाही आणि म्हणून तुम्हाला आराडवळणाने मी इथेच थांबवून ठेवतोय। आता हे सगळं मला आश्चर्यचकित करणारं होतं, कारण इतिहासाच्या आणि भूगोलाच्या पुस्तकामध्ये इयत्ता 5वी-6वीच्या धड्यामध्ये एकंदर जगाचं किंवा भौगोलिक हवामानाबद्दल असणाऱ्या त्या चॅप्टरमध्ये आम्ही असं वाचलेलं होतं की भारतामध्ये अतिउष्ण हवामान आहे, त्यामुळे माणूस काम करता करता लवकर थकून जातो। त्याच्या विरुद्ध जिथे बर्फ पडतं त्या युरोपामध्ये, अमेरिकेमध्ये, या रशियाच्या काही भागामध्ये हवा थंड असल्यामुळे तिकडचे लोक आपल्यापेक्षा अधिक उत्साही असतात आणि उष्णतेमुळे घाम येऊन अंगाची झीज न झाल्यामुळे ते अविरतपणे काही जास्त तास काही दिवस काम करू शकतात। हा सगळ्या माझ्या ज्ञानाला तिथल्या तिथे तडा गेला जेव्हा या केदारने मला सांगितलं की गावातले सगळे लोक आणि आम्ही नेमलेले 20-22 कामगार कामाची फिकीर न करता शिकार खेळायला डोंगर दऱ्यामध्ये निघून गेले आहेत। आता या धक्क्यातून थोडंसं सावरल्यावर मी त्यांना म्हटलं की ठीक आहे, आजच्या ऐवजी आपण उद्या कारखाना सुरू करू। त्यावर केदार पुढे हसत म्हणाले, केतकर साहेब, ही जी लोक आता गेलेली आहे डोंगर दऱ्यामध्ये बर्फामध्ये शिकार करायला, त्यांचं पुरं मन भरेपर्यंत म्हणजे पुढचे निदान 8-10 दिवस तरी यापैकी कोणीही डोंगर उतरून खाली येणार नाही। त्यावेळेला कोकणामध्ये लहानपणापासून मी ऐकलेली पळसाला पानं 3 ही म्हण मला पटली। माणूस हा माणूस असतो, जगाच्या कुठच्याही प्रदेशामध्ये तो निवास करत असला तरी त्याच्या ज्या मूलभूत जाणीवा असतात त्या तशाच असतात आणि चांगलं शिकारीचं वातावरण निर्माण झाल्यावर कारखान्यामध्ये जाऊन काम करणं हे रशियातल्या माणसाला सुद्धा मानवत नाही आणि उगाचच आपण भारतातल्या लोकांना देव देतो की इथल्या लोकांना काम करायला नको, हे आळशी आहेत। कुठेही गेलं तरी पळसाला पानं 3च।